राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली की प्रश्न पडतो, रोज भाजीला काय करावे. तर आज आपण खानदेशी डाळ कांदा हा विदर्भ आणि खानदेश भागातील एक झणझणीत मसालेदार डाळ भाजीचा प्रकार आहे, जो वेगवेगळ्या डाळींपासून मुगाची, मसूर आणि चणा डाळ आणि कांदा घालून एक खास चवीचा पदार्थ, जो सावजी किंवा नागपुरी डाळ कांद्यासारखा झणझणीत असतो. तर याला सोलापुरी भागात पेंडपाला असे देखील म्हणतात. तर घरात भाजी नसताना झटपट आणि चविष्ट पर्याय म्हणून हा एक नंबर सुपर. त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे. कारण की काय, बऱ्याचदा डाळीवरती बऱ्याच घरांमध्ये पावडर लावल्या जाते, त्यामुळे डाळ स्वच्छ चोळून धुवून घ्यावी, म्हणजे सगळी पावडर निघून जाईल. त्यानंतर डाळीमध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला डाळ अर्धा तास भिजत घालायची आहे. अर्धा तास झाले, डाळसुद्धा छान फुगली आहे. पटकन डाळ कांद्यासाठी लागणाऱ्या साहित्यावर एक नजर मारूया. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. साधारण तुम्ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे तर 1.5 वाटी तरी कांदा कट केलेला असावा. त्यानंतर धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारण 20 ते 22 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हे आपल्याला मात्र ठेचून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे लसूण कांदा मसाला असल्यास तर ह्या डाळ कांद्याला खूप छान चव येते, पण मी ह्यामध्ये गरम मसाला घालूनच करते. फोडणीसाठी हिंग आणि तेल. चला, डाळ कांद्याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेलाचा जो छोटा डाव असतो ते 3 भरून मी इथे तेल घेतलं आहे. तेल थोडंसं या डाळ कांद्याला जास्तच लागतं, मला तेल कमी वाटतंय, त्यामुळे मी 1 डाव अजून तेल वाढवत आहे. म्हणजे एकूण आपण 4 डाव भरून तेल घेतलेलं आहे. तेल तापलं आहे, त्यात घालूया मोहरी. गॅस मी बंद केलेला आहे. मोहरी छान तडतडली की त्यात घालूया जिरे. जिरे फुलले आहे, हिंग घालूया, चिरलेला कांदा घालूया. मी आपल्याला कढीपत्ता सांगायला विसरली, तर 7 ते 8 यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे आणि व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊ. गॅस मी पुन्हा ऑन केला आहे. तर याला खानदेशात डाळ कांदा म्हणतात. उन्हाळ्यात जेव्हा भाज्या नसतात तेव्हा घरोघरी हे पारंपरिक पदार्थ केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रचलित आहे. सोलापूर साईडमध्ये याला पेंडपाला म्हणतात आणि हा पेंडपाला वेगवेगळ्या डाळी वापरून केला जातो. मसूरची डाळ, पिवळी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वापरून देखील केला जातो. कांद्याला किंचित सोनेरी रंग आलेला आहे. इथे मी हा लसूण कुटून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालू आणि 2 मिनटं आपण कांद्यासोबत हा लसूण परतून घेऊ. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे. हा पेंडपाला म्हणजे शेतकरी वर्गाचा आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी 1 नंबरची रेसिपी आहे. साधारण 2 मिनटं मी लसूण कांद्यासोबत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूया आपण एक एक करून मसाले. सगळ्यात आधी यामध्ये घालूया आपण हळद, लाल तिखट. अगदी मोजके मसाले लागतात बरं का ह्या डाळ कांद्याला. आणि माझ्याकडे हा मी गरम मसाला घरी करून ठेवलेला आहे, मी हा यामध्ये वापरते. तुम्ही कोणताही मसाला वापरला तरी चालेल. आणि साधारण 1 मिनटं आपण कांद्यासोबत हे मसाले परतून घेऊ. बऱ्याच जागेवरती सुक्या लाल मिरच्या आणि खोबऱ्यांचं झणझणीत वाटण देखील केलं जातं. थोडंसं यामध्ये घालूया आपण पाणी. कांद्याला आणि मसाल्याला किंचित तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं मंद आचेवरती परतून घेऊ. किंचित थोडंसं तेल सुटलेलं आहे, बघा तुम्ही इथे बघू शकता. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण ही जी डाळ धुवून ठेवली होती ही आपल्याला यामध्ये घालायची आहे. डाळ जास्तीत जास्त अर्धा तास भिजत घातली ना तरी चालेल, पण आज मला थोडा वेळ होऊन गेला. साधारण मी पाऊण तास ही डाळ भिजत घातली होती, त्यामुळे ही थोडी जास्त भिजल्या गेली आहे. 2 मिनटं ही डाळ आपण कांद्यासोबत परतून घेऊ. तर साधारण 2 मिनटं मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यात घालूया आपण चवीपुरतं मीठ. इथे मी आरोग्यासाठी चांगलं असणारं सेंधव मीठ वापरलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर पाणी आपल्याला फक्त इतपतच घालायचं आहे की डाळ बुडायला पाहिजे.
यात पाणी जास्त घालता कामा नये, कारण की आपल्याला काय आहे, डाळ अशा प्रकारे बोट चिपी आपल्याला ही डाळ करायची आहे. जसं आपण आतून फोडणीच्या डाळीसाठी करतो ना, अगदी त्या प्रकारे डाळ करायची. जसं आपण आमटीसाठी किंवा जे वरण भातासाठी आपण डाळ शेणमेण शिजवतो, आपल्याला तशी डाळ शिजवायची नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकदाच पाणी यामध्ये घालावे. डाळीला छान उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये आपण घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित कोथिंबीर आपण डाळीसोबत मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं आपण हे शिजवून घेऊ. आपल्याला दर 2 ते 3 मिनटानंतर अशा प्रकारे डाळीला चाळ द्यायचा आणि एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे आपली डाळ सगळीकडून एकसारखी शिजेल. पुन्हा झाकण ठेवून एक 8 ते 9 मिनटं आपण ही डाळ शिजवून घेऊ. साधारण एक 6 ते 7 मिनटं मी ही डाळ शिजवून गॅस बंद केलेला आहे आणि डाळ आपण पाहू. मस्त हवी तशी ही डाळ शिजलेली आहे. एक डाळ मी आपल्याला दाखवते. बोट चिपी म्हणजे ही अशी, म्हणजे 80% ही डाळ शिजलेली असते, 20% आपल्याला ही शिजवायची नाही आहे. आतून थोडी किंचित कणी लागायला पाहिजे, बस इतपत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता यात थोडंसं पाणी आहे. ही डाळ जशी जशी गार होत जाईल हे डाळ पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल. तर इथे ही आपली डाळ कांदा बनून तयार आहे. पुन्हा यामध्ये पाणी घालायचे झाले तर मात्र यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणीच घालायचं आहे, गार पाणी घालू नये. तर जुनी पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, अभिप्राय द्यायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.